औरंगाबादमध्ये श्रुती कुलकर्णीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या स्वप्नील मणियार याला पोलिसांनी अटक केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवास्यातून त्याला अटक करण्यात आली आहे। श्रुती कुलकर्णी हिच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी स्वप्नील मणियारला पकडण्यात पोलिसांना यश आलंय। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात आहेत। विशाल, यातल्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे, काय अधिक माहिती आहे? पोलिसांची 6 पथकं या आरोपीला शोधत होती, मात्र आरोपी पोलिसांना कुठेही सापडत नव्हता। याबाबत पोलिसांवर प्रचंड दबाव होता। या संपूर्ण केसमध्ये आतापर्यंत 3 लोकांना निलंबित करण्यात आलं होतं, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला ट्रान्सफर सुद्धा करण्यात आलं होतं आणि क्राईम ब्रांचची विशेष पथकं आरोपीच्या मागावर पाठवली होती। आज संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासाजवळ आरोपी कुठेतरी लपून बसलाय याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी नेवासावरून आरोपीला अटक केली। सगळ्यात महत्त्वाचं या प्रकरणातील म्हणावं लागेल की श्रुतीच्या मृत्यूनंतर तब्बल 2 दिवसांनी आरोपी पोलिसांना सापडला आहे। कुठेतरी पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली आहे म्हणून हा सगळा प्रकार घडला आहे, हे यातून आता नक्कीच पुढे येते। भूषण, नक्कीच विशाल, जी कारवाई अधिकाऱ्यांवर झाली त्यातून काय नेमका संदेश आता या प्रकरणातून जाईल? 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे आणि जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते त्यांना ट्रान्सफर करण्यात आलं। यातनं एकच महत्त्वाचं आहे की पोलीसही आता कुठेतरी या सर्व प्रकरणांवर दिरंगाई झाल्याचं मान्य करतायत। म्हणूनच आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांवर कारवाई केली आहे। पोलिसांनी हे प्रकरण ज्यावेळेस श्रुतीनं पहिल्यांदा तक्रार केली त्याच वेळेस गांभीर्याने घेतलं असतं तर कदाचित हा अनर्थ टळला असता, एका निष्पाप मुलीचा जीव वाचला असता। मात्र पोलीस दलातील जे दोषी अधिकारी आहेत यांनी पूर्णतः श्रुतीच्या आरोपांवर किंवा श्रुतीने जी तक्रार दिली त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यातून अखेर ऑप्शन राहिला नाही म्हणून श्रुतीने आत्महत्या केली। आता या अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं आहे हे खरं आहे, मात्र यातून खरं श्रुतीचा जीव वाचणार आहे का किंवा श्रुती परत येणार आहे का याचं उत्तर नाही आहे। महत्त्वाचं म्हणजे आता अशा घटनांमधून पोलिसांना निलंबित करून अशा घटना वारंवार घडणार नाही जणू असा संदेश देण्याचा पोलीस आता तोकडा प्रयत्न करताय असं आपल्याला म्हणता येईल। धन्यवाद विशाल, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय औरंगाबादमध्ये श्रुती कुलकर्णीच्या आत्महत्येनंतर तिसऱ्या दिवशी प्रमुख आरोपी जो आहे त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। आरोपीला अहमदनगरमधल्या नेवासा इथून अटक करण्यात आली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।